हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। सो आजचा जो द हिंदू न्यूजपेपर आहे 6 ऑगस्ट 2025 या पेपरमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या तुम्ही नक्की वाचल्या पाहिजे याबद्दलची चर्चा आपण या ब्रीफ सेशन मध्ये करणार आहोत। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशन मध्ये मी आपलं स्वागत करतो। सो आजचा द हिंदू न्यूजपेपर या बातम्या ज्या मी आता तुम्हाला यादी देतोय त्या सगळ्यांनी व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत, कारण तुम्हाला सिलेबस पॉइंट वाइज मी सांगायलोय की कुठे कुठे ही बातमी आपल्याला कामात येऊ शकते। ठीक आहे, 6 ऑगस्ट 2025 चा न्यूजपेपर आहे आणि यामध्ये सगळ्यात पहिले पान नंबर 1 वरती उत्तराखंड मध्ये जी दुर्घटना आपल्याला बघायला मिळते त्याबद्दलची बातमी आहे। उत्तरकाशी डिस्ट्रिक्ट मध्ये फ्लॅश फ्लड्स इन उत्तराखंड लीव 4 डेड आणि अजूनही हा आकडा पुढे वाढताना आपल्याला दिसतोय। सो जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये याला व्यवस्थितपणे वाचा, कारण या गोष्टी आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। म्हणजे स्पेसिफिकली आपण जर बघितलं त्या भागामध्ये असे ऑलरेडी वॉर्निंग्स आहेत, तरी देखील त्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली त्या गोष्टी ज्या होत आहेत त्यामुळे बेसिकली काय होतंय तर अशा प्रकारच्या दुर्घटना होण्याची शक्यता राहते। सो यू कॅन नॉट पुट एक्स्ट्रा प्रेशर ऑन इकोसिस्टम। सो तसा तो भाग आहे आणि जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये याला प्रॉपरली अॅनलाइज होणं ह्याचं गरजेचं आहे। त्यानंतर पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे, भारत आणि फिलिपाईन्स यांच्यामधली इंडिया फिलिपाईन्स रिलेशन एलिव्हेटेड टू लेवल ऑफ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हणलेलं आहे। सो ह्याला तुम्ही इंडिया आणि फिलिपाईन्स यांच्या बायलॅटरल रिलेशन्स मध्ये किंवा आयआर या टॉपिक मध्ये काउंट करू शकता आणि मग थोडंफार बेसिक लेवलवरती पण बघणं गरजेचं आहे किंवा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे काय, या शब्दांचा अर्थ काय होतो तो पण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। नंतर पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक स्टेटमेंट तिथे केलेलं आहे की पुढच्या 24 तासामध्ये आम्ही काय करणार आहोत तर भारतावरती जे टॅरिफ आहेत ते व्हेरी सबस्टॅन्शियली वाढवणार आहोत म्हणले। म्हणजे नुसते वाढवणार नाहीत, खूप जास्त वाढवणार असं ते म्हणतायत। जीएस पेपर 2 आयआर आणि जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी या कॉन्टेक्स्टने या बातमीला जस्ट ट्रेस करत राहा, काय काय होते ते बघत राहा। ठीक आहे, नंतर आलो आपण पुढच्या पानावरती। ठीक आहे, पान पलटून घ्या। 2 नंबरच्या पानावरती युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण आपल्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये वाचतो। तर मग आता गुजरातमध्ये एक पॅनल बनवलं गेलेलं आहे, गुजरात पॅनल ऑन यूसीसी लाइकली टू सबमिट रिपोर्ट इन 1 मंथ। ठीक आहे, 1 महिन्यामध्ये ते युनिफॉर्म सिव्हिल कोड रिलेटेड त्यांचा जो रिपोर्ट आहे तो सबमिट करणार आहेत आणि मग जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड रिलेटेड जे जे प्रोव्हिजन आहेत सो त्या पद्धतीने ही बातमी तुम्ही बघू शकता। नंतर पान नंबर 3 वरती या। पान नंबर 3 काय बातमी आहे बघा, ट्रम्प्स टॅरिफ लाइकली टू सिव्हिअरली अफेक्ट aquaculture and seafood sector in आंध्र प्रदेश। ठीक आहे, आता ही जी बातमी आहे ही बेसिकली मग काय होते की ग्लोबल डेव्हलपमेंट्स आणि त्याचे इम्पॅक्ट नेमक्या भारतामध्ये वेगवेगळ्या सेक्टरवरती काय काय होतात याचे ग्राउंड लेवलचा इम्पॅक्ट आपल्याला जर तिथे उत्तरांमध्ये सांगायचं झालं तर या गोष्टी आपण तिथे नक्कीच सांगू शकतो। जे पुन्हा जीएस पेपर 2 आयआर इंडिया यूएसए रिलेशन आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतोय किंवा इंडियन इकॉनॉमी वेगवेगळ्या सेक्टरवरती काय इम्पॅक्ट होतोय त्या पद्धतीने ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल। नंतर पुढे या पान नंबर 4 वरती। पान नंबर 4 वरची बातमी काय किंवा एज ऑफ कन्सेंट अंडर दी पॉक्सो ऍक्ट। मग त्या ऍक्टच्या अंडर एज ऑफ कन्सेंट लोअर करण्याबद्दलची चर्चा, लोअर करणं म्हणजे आपण म्हणतोय की चेंज करणं त्याबद्दलची चर्चा जी आहे ती इथे सुरू होती। आता सुप्रीम कोर्टाने काय म्हणलंय, इन सुप्रीम कोर्ट सेंटर रिजेक्ट्स एनी मूव्ह टू लोअर दी एज ऑफ कन्सेंट। म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणलेलं की असं कोणताही आमचा तिथे प्रयत्न नाहीये किंवा आम्ही एज ऑफ कन्सेंट जे आहे ते लोअर करण्याबद्दल अशी कोणती चर्चा करत नाही आहोत। पण हे जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये एकदा मुद्दा व्यवस्थित बघून ठेवा की पॉक्सो ऍक्ट आणि मग त्यामध्ये एज ऑफ कन्सेंट बद्दल काय काय डिस्कशन सुरू आहेत। ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आलेली आहे जी सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या एका चर्चेवरती आहे। करप्शन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जो आहे त्या रिलेटेड ही बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा ऑफिसर्स हु आर ऑनेस्ट मस्ट बी प्रोटेक्टेड असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की जे ऑनेस्ट जे ऑफिसर्स आहेत त्यांना नेहमी तुम्ही प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, अननेसेसरीली त्यांना करप्शनच्या जाळ्यामध्ये गुंतवलं गेलं नाही पाहिजे अशा प्रकारची ही पूर्ण बातमी आहे। जीएस पेपर 4 एथिक्स
त्यामध्ये मग आपल्याला करप्शनचा जो भाग वाचावा लागतो, तिथे एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला हे नक्की बघता येऊ शकेल. पान नंबर 4 वरची ती बातमी. नंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आहे जे डिफेन्स प्रोक्युअरमेंट बद्दल ऑलरेडी मागच्या काही दिवसांपासून बातम्या येत आहे. सो DAC म्हणजे डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल यांनी ते प्रोक्युअरमेंट प्रपोजल सँक्शन केलेले आहेत आणि त्याबद्दलची बातमी. मग आपल्याला हे माहिती पाहिजे DAC म्हणजे नेमकं काय आहे, कधी बनलं, त्या सगळ्या डिटेल वाचून ठेवा. सो DAC सँक्शन्स प्रोक्युअरमेंट प्रपोजल वर्थ 67,000 करोड. ठीक आहे. तर हे आपल्याला इंटरनल सिक्युरिटी मध्ये आणि ओव्हरऑल प्रिलिम्स मध्ये देखील या बातम्या आपल्याला कामात येऊ शकतात. त्यानंतर पान नंबर 5 वरती आपण आलो तर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून एक तिथे स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे किंवा देयर इज मेनी फोल्ड इन्क्रीज इन रेबीज डेथ इन 2 years. मागच्या 2 वर्षामध्ये रेबीज मुळे बऱ्याच लोकांच्या डेथ झालेल्या आहेत किंवा त्या डेथ्स मध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. तर मग रेबीज रिलेटेड आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे आणि नेमकं असं का होतंय आणि त्या सगळ्या गोष्टींची चर्चा इथे या न्यूज मध्ये देखील केली जाऊ शकते. तर GS पेपर 2 हेल्थच्या अँगलनी आपल्याला ही बातमी तिथे बघायला मिळते. त्यानंतर पुढे या पान नंबर 6 वरती प्रिलिम्स मध्ये अशा कधी गोष्टी कामात येऊ शकतात किंवा आयुष मिनिस्ट्री जी आपली आयुष मिनिस्ट्री आणि FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. सो आयुष मिनिस्ट्री आणि FSSAI यांनी आयुर्वेद आहारची लिस्ट तिथे तयार केलेली आहे. आयुर्वेद आहार असं जर कधी विचारलं की आयुर्वेद आहार ही लिस्ट जी आहे ही कोणी तयार केलेली आहे, तर ही आयुष मिनिस्ट्री आणि FSSAI यांनी मिळून ही तयार केलेली लिस्ट आहे. प्रिलिम्स मध्ये याबद्दल काही विचारलं जाऊ शकते, त्यामुळे तसं त्याला नोट करून ठेवा. नंतर पुढे आलो आपण पान नंबर 6 वरती एक इंटर पार्लमेंटरी तिथे एक कन्व्हेन्शन तयार केलं जाते प्लास्टिक पोल्युशनशी रिलेटेड आणि हे ग्लोबल लेवलवरती UN चं पण इन्व्हॉल्वमेंट यामध्ये आहे. सो इथे DMK MP जे आहेत, DMK पार्टीचे जे MP आहेत, दे अर्जेस इंडिया टू टेक लीड रोल इन जिनिव्हा प्लास्टिक टॉक्स. म्हणजे जे सगळे UN चे लोक वगैरे तिथे येणार आहेत, सो त्या सगळ्या लोकांच्या पूर्ण डिस्कशन मध्ये ते म्हणतात की भारताने एक लीड रोल घ्यावा असं DMK पार्टीने तिथे कमेंट केलेलं आहे. मग त्या प्लास्टिक पोल्युशन रिलेटेड जी ट्रीटी जी म्हणली जाते प्लास्टिक ट्रीटी, सो त्याबद्दल पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. GS पेपर 3 एन्व्हायरमेंट पोल्युशन आणि प्रिलिम्स या दोन्ही अँगलनी ही बातमी आपल्याला तिथे कामात येऊ शकेल. इव्हन या वेळेसचा जो एन्व्हायरमेंट डे होता त्यामध्ये देखील थीम प्लास्टिक पोल्युशनवर आधारित होती, त्यामुळे हा भाग आपल्याला तिथे महत्त्वाचा राहील. पान नंबर 7 वरती एक क्लायमेट चेंज रिलेटेड एक महत्त्वाची बातमी आलेली आहे ज्यामध्ये जपान, त्यानंतर साऊथ कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये नेमके काय काय इम्पॅक्ट बघायला मिळतात या सगळ्या गोष्टी इथे बोलल्या जात आहेत. सो जपान सेट्स टेम्परेचर रेकॉर्ड वरीज माउंट ओव्हर राईस क्रॉप. तिथल्या राईस क्रॉप वरती पण तिथे आता कन्सर्न्स तिथे रेज होत आहेत किंवा कसे काय ग्रो होणार आणि काय होणार, राईट. सो त्यानंतर आपण बघतो की टोकियो शहरामध्ये एक्स्ट्रीम हीट आपल्याला तिथे दिसते, 41 डिग्री क्रॉस झालेलं असं अशी एक बातमी आहे. माउंट फुजी ज्याच्यावरती बर्फ असतो पण आता रेकॉर्ड टाइमसाठी तो बर्फ जो आहे तो तिथे दिसत नाहीये, अशा पण गोष्टी आहेत. मग ते साऊथ कोरियामध्ये काय चालू आहे, त्यानंतर व्हिएतनाममध्ये काय चालू आहे, हनोई नावाची जी कॅपिटल आहे त्यांची तिथे काय काय परिस्थिती आहे, अशा ग्राउंड एकदम त्या भागामधल्या ग्राउंड लेवलच्या बातम्या, ग्राउंड लेवलचे एक्झाम्पल्स इथे आलेले आहेत आणि त्यामुळे हे महत्त्वाचं राहणार आहे, अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे, कारण या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये ही बातमी आहे. पान नंबर 8 वरती या. पान नंबर 8 एक एडिटोरियल आहे जिओ पॉलिटिक्स रिलेटेड, हे व्यवस्थित बघून घ्या. इंडियाज प्रेझेन्स अमिड अ ब्रोकन टेम्पलेट ऑफ जिओ पॉलिटिक्स. GS पेपर 2 IR मध्ये ही बातमी किंवा नेमकं आपण या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपलं नेमकं काय रिॲक्शन असली पाहिजे. मग ते टॅरिफ असतील, ऑपरेशन सिंदूर, जगभरामध्ये गाझामध्ये काय चालू आहे सगळीकडे, मग त्या पद्धतीने इंडियाचं काय रिॲक्शन असली पाहिजे त्याबद्दलचं पूर्ण डिस्कशन तिथे झालेलं आहे. नंतर आपण आलो त्याच पानावरती अजून एक एडिटोरियल आहे जे बेसिकली गव्हर्नन्स, वेलफेअर स्टेट आणि टेक्नॉलॉजी या 2 अँगलनी ही बातमी आपल्याला इथे दिसती. द टेक्नोक्रॅटिक कॅल्क्युलस ऑफ इंडियाज वेलफेअर स्टेट असं त्या एडिटोरियलचं टायटल आहे. GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये ह्याला बघून ठेवा व्यवस्थितपणे, कशा पद्धतीने आधार आणि आपले जे वेलफेअर पॉलिसीज आहेत त्याबद्दल पण तिथे डिस्कशन झालेलं आहे. देन
10 नंबरच्या पेजवरती या. मनी लॉन्ड्रिंग डायरेक्टली टॉपिक आहे आपल्याला आणि टायटलच बघा काय, हाऊ शुड मनी लॉन्ड्रिंग बी टॅकल्ड. मनी लॉन्ड्रिंगला कसं टॅकल करावं. जीएस पेपर 3 मध्ये मनी लॉन्ड्रिंग अँड इट्स प्रिव्हेन्शन असा टॉपिकच आहे. त्यामध्ये ही बातमी तुम्हाला ट्रेस करता येऊ शकते. त्यामुळे ही पण एकदा व्यवस्थित बघून ठेवा. नंतर पान नंबर 12 वरती होऊ शकेल राज्यसेवेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न प्रिलिम्सला एक्सपेक्ट केले जाऊ शकतात. इंडसइंड बँक जे आहे त्याचे नवीन MD आणि CEO अपॉइंट झालेले आहेत. त्यांचं नाव आहे राजीव आनंद. ठीक आहे, राजीव आनंद न्यू MD अँड CEO ऑफ इंडसइंड बँक. प्रिलिम्स मध्ये याला एक्सपेक्ट केलं जाऊ शकते. आणि पान नंबर 14 वरती ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये एक डील झालेली आहे आणि त्या अंतर्गत ऑस्ट्रेलियाने तिथे ॲडव्हान्स्ड वॉरशिप जपान कडून परचेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग कोणत्या वॉरशिप आहेत तर ते मोगामी क्लास फ्रिगेट्स आहेत which are built by Japan's Mitsubishi Heavy Industries. मोगामी क्लास फ्रिगेट्स हे ऑस्ट्रेलियाने कोणाकडून घेतले, जपानकडून घेतले. या प्रकारच्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, सो ओव्हरऑल आजच्या पेपर मधल्या या सगळ्या बातम्या आहेत. आता अजून एक मुद्दा, किंवा तुम्ही UPSC किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताय पण तुमच्या कॉन्टॅक्ट मधले काही असे लोक असणार आहेत जे बाकी परीक्षांसाठी पण तयारी करतायत, मग त्यांना आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या कोर्सेस बद्दलची माहिती नक्की पोहोचवा त्यांच्यापर्यंत. मग त्यामध्ये आपल्याकडे TET टेट शिक्षक भरतीचे कोर्सेस चालतात, सरळ सेवा भरती असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग एक्झाम्स ज्या असतात इंजिनिअरिंग वाल्या त्यामध्ये पण आपण तयारी करून घेतो. त्यानंतर पोलीस भरती आहे, रेल्वे, SSC, तलाठी भरती, त्यानंतर महानगरपालिका भरती, कृषी भरती आहे, महिला व बाल विकास, त्यानंतर MBA एक्झाम्सची देखील तयारी आपल्याकडे होते. आफ्टर दॅट बँकिंग, इन्शुरन्स याचे वेगवेगळे डेडिकेटेड चॅनल्स, डेडिकेटेड टीम्स आपल्याकडे काम करतात. त्यानंतर इग्नाइट पाठशाला नावाचं एक चॅनल आहे, तिथे आपण इग्नाइट पाठशालामध्ये आपण नवोदय परीक्षा ज्या आहेत म्हणजे शालेय परीक्षा ज्या आहेत सो त्यांची पण तयारी करून घेतो. आणि अजून ज्या ज्या नवीन अपडेट्स येत राहतात ते देखील त्या चॅनलवरती आपण प्रोव्हाइड करत राहतो. तर त्यामुळे इग्नाइट पाठशाला हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे त्या पद्धतीच्या परीक्षा देणारे लोक असतील व पॅरेंट्स असतील त्यांना तुम्ही या गोष्टी नक्की कळवा. त्यानंतर इग्नाइट लॉ नावाचं आपलं वेगळं YouTube चॅनल पण आहे, त्यावरती आपण लॉ रिलेटेड एक्झाम्स बद्दलच्या अपडेट्स प्रोव्हाइड करत राहतो. आणि आपलं हे ॲप डाउनलोड करून घ्या, यावरती तुम्हाला सगळे आपले कोर्सेस दिसून जातील. ठीक आहे, आता याच आपल्या YouTube चॅनलवरती इग्नाइट UPSC MPSC या चॅनलवरती रोज रात्री 9 वाजता आपण NCERTचं लेक्चर्स तिथे घेतोय. NCERT फाउंडेशन सिरीज आपण चालवतोय. आणि मग सध्या जर बघितलं तर आता जॉग्रफीचे आपले सेशन सुरू आहेत. नितीन सर तुमचे जॉग्रफीचे सेशन घेत आहेत आणि प्रॉपर NCERTचं कव्हरेज तिथे आपल्याला तिथून बघायला मिळते. त्यानंतर पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स या सिरीज मध्ये पूर्ण NCERT तुमच्या कव्हर होणार आहेत. त्यामुळे ही सिरीज पण तुम्ही नक्की फॉलो करा. यामधून तुमचा एक पाया जो आहे तो व्यवस्थित तिथे तयार होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर हे सगळे जे आपण डिस्कशन करत राहतो याबद्दलचे अपडेट्स, नोट्स या सगळ्या गोष्टी इग्नाइट UPSC MPSC या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे हे चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण दिलेली असेल. इग्नाइट अकॅडमीचं ॲपही डाउनलोड करून घ्या. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल केलं तर करून घ्या. आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. बाकी तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर इथे नंबर दिलेला आहे, यावरती तुम्ही कॉल करून अजून माहिती घेऊ शकता. खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथूनही तुम्ही माहिती घेऊ शकता. चालेल मग, तर ज्या पद्धतीने आपण आता बोललो तसा पेपर वाचून ठेवा. आपण आता उद्या भेटू. उद्याचा पेपर जो आहे त्यामध्ये काय काय वाचायचं, काय नाही वाचायचं या गोष्टींची चर्चा आपण करू उद्याच्या आपल्या सेशनमध्ये. ठीक आहे, थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.